आता काळ बदललाय. वयस्कर माणसांनी जवानांचा सल्ला घेतला पाहिजे. का बरं? दुकानदारांनी आता व्हॅसलिनच्या ऐवजी फेविकॉलचा डबा दिला होता ओठाला लावायची. आजीची एवढी फेअर अँड लवली वाया नसती गेली का वर्षभर लावलेली. याला संसरून आजीने मला एक चॉकलेट घेऊन दिलं. थँक्यू म्हणे माझी खूपसरती मेंटेन केल्याबद्दल. कास तर मग जसं आहे कसं आज दिवसभरातलं एकच काम. जेवढे लहान लहान पोरं होते गावातले एवढ्यांना बोरी वाटलं. बस आता त्याचे आई बाबा घरी येऊन शिवा द्यायचेच बाकी राहिले होते. कारण जेवढ्यांना वाटत होतं ते पूर्ण लहान लहान होते. कारण दवाखान्यात तर आता दवाखाने बंद व्हायच्या याच्यावर राहिले होते. डांग्या खोकला होईल म्हणलं दवाखान्यात तर जाईल. आज दिवसभराचं एकच काम. लहान लहान पोरं होते गावातले चांगले चांगले पोरं कामाला गेले. मी एक रिकामा होतो. पिस्तुल्यांसोबत खेळत राहिलो होतो. तुम्हाला म्हणून सांगतो आमच्या गावचे पोरं खूप ऍक्टिंग करतात. अरे बाप रे. पोरं म्हणावं ना फुलं वाव असे काम करतात. किती भारी ऍक्टिंग करतात बघा. पिक्चरमध्ये काम भेटत सांगून द्या मला कॉन्टॅक्ट करा कमेंटमध्ये सांगा. हे लहान लहान पोरं आमच्याकडे पाहत होते दुरून दुरून. ते तर जाऊ द्या. आज आमच्या गावात फॉरेनर आले होते. असे फॉरेनर होते एवढी अंगापेक्षा बॅग मोठी होती त्यांची. मी जाऊन भेटलो असं होऊ नाही शकत. मी त्यांच्याशी जाऊन काहीतरी बातचीत केली. त्यांच्याशी विचारपूस केली तर त्यांनी साड्या विकासाठी आले होते आणि तिकीट फाडासाठी. यांना दुर्लक्ष करून मी जायचं कुठेतरी ठरवलं. माझे 2 मित्र कुठेतरी जात होते. बोरगावला आम्ही कापूस खरेदीसाठी जात होतो. आम्ही रोजदार म्हणून गेलो होतो. पण आमचा फायदा असा झाला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्की सांगतो. गेल्या गेल्या तिथं महत्त्वाचं काम केलं. पहिलं कापूस मोजणीसाठी आणि हे आमचे कॅशियर बसून आहे. ते आम्ही सर्वजण बाकीचे रोजदार होतो. गेल्या गेल्या एक बढिया क्लासिक असा फोटो काढला. सेल्फी काढली आणि तुम्हाला म्हणून सांगतो जेवढे काही कापूस होतं तेवढं भरलं आणि येऊन बसतो तर काय हॅपी मकर संक्रांत. बस म्हणा आमच्याकडचे लोक खूप चांगले आहेत. ज्यांच्या घरी कापूस होता त्यांनी आम्हाला हे गोटल्या खायला दिल्या. अतिशय सुंदर अशा गोटल्या होत्या. कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी खाल्ल्या आहे का. धन्यवाद म्हटलं यांना. आणि ते रस्त्यात निघता निघता एक कळलं पोर एवढं स्पीड नव्हतं त्याला आपला टायर कंट्रोल न झाला. टायर समजा तुटला असता तर नुकसान आम्हाला भरपाई करून द्यायला लागते. पोरांना समजत जा घरचेवाले बरोबर पोरांना पाच जा. हे पोरं सायकल उलटी करून काहीतरी करत होते. दिमाग खराब म्हटलं यांना दुर्लक्ष करून आम्ही बड्या एन्जॉय करत होतो. पुढचा मार्ग थेट गावात पोहोचलो. गावातले लोक आमच्याकडे का बरं डोळे उघडे करून वट वट पाहत होते. धन्यवाद म्हटलं तुम्ही असेच बसून राहा. दुकानदाराचा जर फायदा होईल तंबाखू चुना घेतला तर. थेट माझं लक्ष गेलं माझ्याच घराकडे. आमच्या घरावरून कोणतरी पतंग उडवत होते. ते पण मला न सांगता घरी कोणी नसताना थेट काडी घेतली जाऊन मारायलाच गेलो. पहिले जाऊन विचार केला कोणी मोठे दिसताय का. लहान लहानच होते. मग गेलो तिथे एका लहानच्या पुट्ट्याला पकडलं बढिया. त्यालाच ठोकलं कारण मोठ्या पुट्ट्याला पकडलं तर ते पहिले शिवाय देऊन देईल 2-3 घाणेड्या. त्याच्यापेक्षा जाऊ दे म्हटलं. माझ्या त्या काळात मी कधी पाहिलं नव्हतं एकाच माडीवरून 2 पतंगी उडताना. हे कसे पोरं उडवत होते का बरं त्यांनाच माहीत. हॅपी मकर संक्रांत आणि धन्यवाद फॉर व्हिडिओ बघण्यासाठी.